सविस्तर बातमी। फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी आरोपी योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय असा प्रश्न विचारत विधानसभेत राम कदम आणि आशिष शेलार आक्रमक झालेत। योगेश सावंतला सोडवण्यासाठी रोहित पवारांचा पोलिसांना फोन आला होता असा दावा सुद्धा राम कदम यांनी केलाय। भाजप आमदारांच्या आरोपांनंतर तालिका अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे। अध्यक्ष महोदय, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल, हा इसम कोण आहे? पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली, याचं नाव आहे योगेश सावंत। माननीय विरोधी पक्ष नेते, आपल्यालाही चीड येईल, याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत। माहिती घेतल्यावर कळलं, तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। काय संबंध आहे? काय संबंध आहे रोहित पवारचा? किती जातीयवाचक असता येईल याचा कळस झाला। एक समाज 3 मिनिटात आम्ही संपवू, एक समाज 3 मिनिटात संपवू, त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपवू। अध्यक्ष महोदय, तक्रार केली युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, त्याचे इन्व्हेस्टिगेशन झालं, त्यात हा योगेश सावंत सापडला। तो योगेश सावंत स्वतः म्हणतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र गटाचा पदाधिकारी आहे, आयटी सेलचा। त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा। हे काय चालू आहे अध्यक्ष महोदय? कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचा अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे, योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय, शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय। असे शब्द कोणत्याही नेत्यांच्या, कुठल्याही समाजाच्या संदर्भात असं वक्तव्य करणं, याला कोणीही मान्य करणार नाही, कोणीही पाठिंबा घालणार नाही। कुणाचंही नाव घेत असताना आपल्याला नोटीस मिळाली का? इथे शरद पवार साहेबांचं नाव असं घेता येतं का? नोटीस दिली का? कुणाचंही नाव जर घ्यायचं असेल तर त्याला नोटीस देण्याची आवश्यकता आहे की नाही? तुम्ही असं कसं नाव घेताय? तुम्ही घडायचा असेल आरोप तर नोटीस द्या, रितसर बोला ना। पण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एखाद्या नेत्याचं नाव असं घ्यायचं कसं घेता येईल, याचा खुलासा त्या ठिकाणी आपण केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय। असं नाव जात असेल, मी आता विषय इथे संपवा, मी निर्देश दिले आहे, त्याची सखोल चौकशी करण्यासाठी मी निर्देश दिले आहेत। हे नाव जे घेतले असतील ते काढून टाका।